Thank you, Jesus. धन्यवाद येशू. All our precious viewers who are watching us online all throughout the world, we welcome you in the matchless and glorious name of our Lord and Savior Jesus Christ. संपूर्ण जगभरातून जे वेगवेगळ्या माध्यमांद्वारे सर्वजण जे ऑनलाईन पाहतात त्या प्रत्येकाचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही स्वागत करत आहोत. Beloved people, today is our Monday discipleship meeting. प्रियानो, आज सोमवारची शिष्य सभा आहे And today through the word of God, God is going to teach us great and mighty things. आणि आज देवबाप त्याच्या शब्दाद्वारे आपल्याला महान गोष्टी शिकवणार आहे. Bible says, बायबल सांगतं, let the word dwell in you richly. परमेश्वराचा शब्द तुम्हामध्ये भरपुरीने राहो असं देवाचं वचन सांगतं. And beloved people, through the richness of his word in you, you can live a victorious life. आणि प्रियानो, देवाचा शब्द तुमच्यामध्ये ज्यावेळेस भरपुरीने राहतं त्यावेळेस तुम्ही विजयी जीवन जगू शकाल. So now this is the time to study and meditate on the word of God. आणि म्हणून आताची वेळ आहे देवाच्या शब्दाचा अभ्यास करण्याचा आणि त्याच्यावर मनन करण्याचं. So now to hear the blessed word of God. आणि म्हणून आता देवाचा शब्द ऐकण्यासाठी Let us all join our hands and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashree, with a mighty applause. जोरात टाळ्या वाजून देवाच्या अभिषिक्त सेवकांचं आपण स्वागत करूया, पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Greetings to you all in Jesus' name. प्रभू येशूंच्या नावामध्ये तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून शुभेच्छा. May God's good word guide you देवाचा चांगला शब्द तुम्हाला मार्गदर्शन करो, and bless you आशीर्वादित करो, and heal you आरोग्यवान करो and deliver you. आणि सुटका पण देव. May God's word fulfill all your heart's desires. देवाचं वचन तुमच्या हृदयातल्या सर्व इच्छा तुम्हाला पूर्ण करून देव. Amen. आमेन. Let not your hearts be troubled about anything. कुठल्याही गोष्टीविषयी न चिंताक्रांत होऊ नका. God is around. परमेश्वर आहे. God is the proprietor. He is the owner of this whole world. तो चालक आणि मालक आहे या संपूर्ण जगाचा. And wonderfully, He is our heavenly Father. आणि अद्भुत रीतीनं तोच देव आपला पिता सुद्धा आहे, स्वर्गीय बाप. So we need not worry about anything. म्हणून आपण कुठल्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही. Your destiny is sealed. तुमच्या आयुष्याच्या दिशा ठरलेल्या आहेत, शिक्कामोर्तब झालेल्या आहेत. Your future is sealed. भवितव्य तुमचं शिक्कामोर्तब झालेलं आहे. And everything should work right for you. आणि या सगळ्या हिशोबानं तुमचं सगळं ठीकठाकच चालायला हवंय. But you need to trust on पण God. त्यासाठी तुम्ही देवावरती विश्वास ठेवायला लागेल. Amen. आमेन. Are you not making progress in your life? तुमच्या जीवनामध्ये तुमची प्रगती होत नाही आहे का? Are you not making progress in your life? तुमच्या जीवनात तुमची प्रगती होत नाही आहे का? Let us open our Bibles to 1 Samuel 12th chapter verse 15. 1 शमूएल 12वा अध्याय आणि त्यातलं 15वं वचन आपण यावेळेला काढूयात. But if you will not obey the voice of the Lord but rebel against the commandment of the Lord, then the hand of the Lord will be against you and your king. 1 शमूएल 12वा अध्याय त्यातलं 15वं वचन असं म्हणतं, परंतु जर तुम्ही यहोवाची वाणी न ऐकून त्याच्या आज्ञेच्या विरुद्ध बंड कराल तर यहोवाचा हात जसा तुमच्या वडिलांच्या विरुद्ध होता तसा तो तुमच्या विरुद्ध होईल. See, this is addressed not only to common people but even people on top places. आणि हे केवळ साधारण माणसांसाठी नव्हे तर उच्च पदांवरच्या माणसांसाठी सुद्धा हे लिहिलेलं आहे. Whoever you are. म्हणजे तुम्ही कोणी असाल त्या बाबतीत, You may be among the laity or you may be among the leadership. तुम्ही कदाचित एक सर्वसाधारण आम माणूस असाल, नाहीतर तुम्ही कोणीतरी नेतृत्व करणारे लीडर असाल. You may be the king or you may be the subjects. कदाचित तुम्ही राजा असाल, नाहीतर प्रजा असाल. But God is saying, पण देव म्हणतोय, if you will not obey the voice of the Lord, तुम्ही जर परमेश्वराची वाणी पाळली नाही, आज्ञापालन केलं नाही rebel against His commandment, आणि त्याच्या आज्ञेच्या विरुद्ध तुम्ही जर बंड केलं, then the hand of the Lord will be against you. तर मग देवाचा हात जो आहे तो तुमच्या विरुद्ध जाईल. Not only against you, but against your king as well. आणि फक्त तुमच्या विरुद्ध जाईल एवढंच नव्हे तर तुमच्या राजाच्याही विरुद्ध जाईल. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, only attending great seminars or hearing great word of God फक्त देवाचे मोठे मोठे महान संदेश ऐकून किंवा देवाच्या मोठ्या मोठ्या सभांना जाऊन, सेमिनारला जाऊन does not alone make one great people. फक्त हे करून एखादा माणूस महान होत नसतो. Or just saying I have heard for many years does not make us great. किंवा असं म्हणून की अनेक वर्षांपासून मी ऐकत आलेलो आहे, फक्त त्यावर एखादा माणूस थोर किंवा महान होत नाही. But it is a great decision backed with actions that will make us great. पण एक मोठा निर्णय पाठिंब्यासाठी लागतो की जो आपल्या पाठीशी आहे आणि त्या निर्णयामुळे मग आपण जे होऊ ते होणार आहोत. So decisions are very important
than just hearing the word of तर God. आपल्या जीवनात आपण काय निर्णय घेतो ते फार महत्वाचे असतात. फक्त देवाचं वचन ऐकलं आणि झालं असं होत नाही, कारण ही जादू नाहीये. ते ऐकून त्यानंतर Yes. आपण काय करायचं ठरवलंय त्याच्यावर पुढे आपलं जीवन आहे. The application is very important. म्हणजे आपण जे देवाचं वचन ऐकत असतो ते ऐकल्यानंतर आता मी काय करणार आहे त्यावरती आपलं जीवन आहे. Amen. आमेन. And many times, बऱ्याच वेळा if I don't get to hear testimonies after the word is preached, वचन सांगितल्यानंतर मला जर साक्षी ऐकायला मिळाल्या नाहीत, then my word has not impacted you. तर माझ्या वचनाचा काही प्रभाव तुमच्यावर पडलेला नाहीये. Do you understand? कळतं का मी काय म्हणतो? वचन ऐकल्यानंतर जर त्यातून काही साक्षी मला ऐकायला मिळाल्या नाहीत, तर मग असं म्हणावं लागेल की वचनाचा काही प्रभावच पडला नाही. That's why every Saturday, Sunday, Monday after the word, I would want to hear testimonies. म्हणून दर शनिवारी, रविवारी, सोमवारी संडे झाल्यानंतर मला लोकांच्या जीवनात घडलेल्या साक्षी ऐकायला आवडतात. Because I'm not here to just preach, but I want to see how much it has affected you. कारण मी इथे फक्त उपदेश करायला आलेलो नाहीये ना, तर त्या उपदेशाचा तुमच्यावर किती प्रभाव पडलाय, त्यामुळे तुम्हाला काय फायदा झालाय, तुमचं जीवन कसं बदललंय हे मला ऐकायचं आहे. I just don't want to let you know how much I know the word. मला फक्त तुम्हा लोकांना बघा मला किती येतं हे मला तुम्हाला दाखवायचं नाहीये. I want this word to work life in you. तर माझी इच्छा आहे की हे जे काही वचन माझ्या मुखातनं बाहेर पडतं त्यातून तुमच्या जीवनात जीवन निर्माण झालं पाहिजे. And after you hear the word, आणि तुम्ही वचन ऐकल्यानंतर you need to apply it. ते वचन तुम्ही जीवनात पाळलं पाहिजे की ठीक आहे आज आपण असं असं ऐकलं मग आता आपण असं असं करूया. That's how we can hear lots of testimonies. मग अशा पद्धतीनं आपल्याला लोकांच्या जीवनात घडलेल्या अनेक साक्षी ऐकायला मिळतात. The word of God should be preached to have great testimonies for the glory of God. देवाचा शब्द अशाच हेतूने सांगितला गेला पाहिजे की जो शब्द ऐकल्यानंतर देवाच्या गौरवाखातर लोकांच्या जीवनात कार्य होऊन साक्षी घडाव्यात. Amen. आमेन. Now, one of the reasons some don't make progress in their lives काही लोकांच्या जीवनात त्यांची प्रगती होत नाही त्याच्या मागचं एक कारण असं आहे की it's not that because the Bible has no great promises. बायबलमध्ये काम करणारी वचनच नाहीयेत असं काही नाही. The Bible is full of the promises of God that are workable in our lives. बायबल तर देवाच्या अशा सगळ्या अभिवचनांनी भरलेलं आहे की जी वचनं आपल्या जीवनामध्ये कार्य करतात करू शकतात. But पण most of them have conditions attached to it. किंतु परंतु त्या अनेकाच्या मागे अट आहे. And so if those conditions are not met, आणि ती अट जर आपण पाळली नाही the promises of God may look very unreal. तर मग ते देवाचं वचन आपल्याला तेवढं खरं वाटणार नाही. That's why some people will say, म्हणून मग काही लोक म्हणतील Pastor, I have been praying and fasting, but what is happening? पास्टर नाही पण मी तर प्रार्थना आणि उपवास करत राहिलो करत आहे पण तरी काय झालं. You may be thinking you are doing the right thing, तुम्ही असा विचार करत असाल की मी बरोबर तेच करत आहे, but if you don't obey, you will end useless. पण तुम्ही जर आज्ञा पालन केलं नाही ना बेटा तर निरुपयोगी असे व्हाल. That's why this question I'm asking you, are you not making progress in your life? आणि म्हणून हा प्रश्न मी तुम्हा लोकांना विचारत आहे की तुमच्या जीवनात तुमची प्रगती होत नाहीये का हो. So I want you to, all of us, we need to check up in one area, आणि माझी इच्छा आहे की आपण सर्वांनी आपल्या जीवनात एक भाग तपासावा and that is the area of disobedience. आणि हा एक भाग म्हणजे आज्ञा पालनाचा भाग. आपण देवाच्या आज्ञा पाळतोय का हे सगळ्यांनी तपासा. Otherwise, नाहीतर all our labor will go in vain. आपण जे काही श्रम करू ते सगळे वाया जातील You ना. are trying to do something आणि मग नाही तर तुम्ही काहीतरी करायचा प्रयत्न करताय while God is trying to do something else. आणि देव आणिच काहीतरी करायचा प्रयत्न करत असेल असं व्हायला नको ना. You have your plan, but God has another plan. आणि तुमची योजना काहीतरी वेगळी असेल देवाची योजना आणिच काहीतरी वेगळी असेल असं नको ना. So it doesn't match. आणि मग ते जुळत नाही ना. God is expecting one thing from you, you are thinking something else. परमेश्वराची अपेक्षा तुझ्याकडनं एक आहे आणि तू काहीतरी वेगळाच विचार करत आहे. So it doesn't work. मग असं काम होत नाही बेटा. A stranger was walking down a residential street, एक अनोळखी माणूस होता आणि तो एका रस्त्यावर चालत होता जिथे घरं होती and he noticed a man struggling with a washing machine. आणि त्याने पाहिलं की एक माणूस त्याच्या वॉशिंग मशीन विषयीनं जरासं काहीतरी करतोय म्हणजे धडपडतोय. He was trying to, do something with his washing machine,
at the doorway of his house. आणि त्याच्या घराच्या दारापाशीच वॉशिंग मशीनला तो काहीतरी करायचा प्रयत्न करतो असं यांनी पाहिलं. And so this fellow volunteered to help him. मग याने स्वेच्छेने जाऊन त्याला मदत करायला त्याला सांगितलं की मी तुला मदत करतो असं म्हटलं. The homemaker was overjoyed. आणि मग तो जो घरचा जो कोणी होता त्याला फारच आनंद झाला की हा स्वेच्छेने मदत करायला आला. And so the two men together began to work and struggle with this bulky appliance. आणि मग या दोन्ही माणसांनी मिळून हे मोठं वॉशिंग मशीन जे काही आहे ते काहीतरी दुरुस्त करायचा प्रयत्न सुरू केला. But after several minutes of fruitless effort, आणि त्यांना काही त्यात यश आलं नाही. तर निष्फळ अशा थोड्या वेळच्या श्रमांनंतर the two stopped ते दोघं थांबले and they just stared at each other in frustration. आणि दोघांनी एकमेकांकडे वैतागून बघितलं. So they looked as if they were on the verge of total exhaustion. आणि असे दिसले वैतागलेले की असं वाटायला लागलं की हे संपूर्ण थकलेले आहेत ते मशीन दुरुस्त करता करता. They were trying to push it. आणि ते ढकलायचा प्रयत्न करत होते. But finally, when they had caught their breath, पण मग सरते शेवटी जेव्हा त्यांचा श्वास परत आला म्हणजे थोडंसं त्यांनी आराम घेतला, विश्राम घेतला. and this stranger said to the homeowner, मग त्याला हा अनोळखी त्या घरमालकाला म्हणाला, I think so we will never get this washing machine in there. मला असं वाटतंय की हे वॉशिंग मशीन काय आपल्याला तिथे आत नेता येणार नाही. It's not possible. काही शक्य नाही. We too cannot take it inside the house. आपण दोघं हे वॉशिंग मशीन घराच्या आत नेऊ नाही शकत. ते The बाहेर होतं. homemaker looked shocked. तर घरमालकांनी आश्चर्यकारक रीतीनं पाहिलं He said, what in? आणि म्हणाला आत म्हणजे I'm trying to move this washing machine out. मी of the हे house." वॉशिंग मशीन बाहेर काढायचा प्रयत्न करत आहे. See, so one is trying to push the washing machine out, another fellow is trying to push the washing machine in. तर दोघांमध्ये एक ते वॉशिंग मशीन घराच्या आत न्यायचा प्रयत्न करत होता आणि दुसरा ते वॉशिंग मशीन बाहेर काढायचा प्रयत्न करत So होता. this stranger should have first asked that homeowner, what are you trying to do? Are you trying to take it in or out? तर या स्वेच्छेनं मदत करायला हा जो अनोळखी माणूस आलेला होता त्याने खरं तर त्या घरमालकाला पहिलं विचारायला हवं होतं की सर या वॉशिंग मशीनला तुम्हाला आत न्यायचंय की बाहेर. He just thought to himself that he is trying to take it in. पण त्याने असा विचार केला की नाही नाही तो कदाचित ते आतच घेऊन जात असेल. But that fellow was trying to get it out. पण घर मालक ते मशीन बाहेर काढायचा प्रयत्न करत So there होता. are times we feel this is our life with the Lord. तर हे असं काहीतरी जेव्हा कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपलं जीवन पण असंच आहे प्रभू बरोबर. We are pulling this way and the Lord is pushing that way. आपण इकडे खेचत असतो आणि देव तिकडे खेचत असतो. And so there is no progress. आणि मग प्रगती होत नाही कारण की देव तिकडे खेचायला बघतोय आणि आपण इकडे खेचायला बघतोय. And we are putting in tremendous amounts of energy आणि आपण इकडे खेचत असताना सगळे श्रम लावलेले शक्ती लावलेली आहे. only to find ourselves exhausted at the end of the day. आणि सरते शेवटी पदरी काय पडतंय की मी दमलो, मी खलास झालो आणि मिळालं काही नाही. We are trying to get in something म्हणजे आपण काहीतरी आत आणायचा प्रयत्न करतोय, मिळवायचा प्रयत्न करतोय while it is not possible. आणि ते शक्य होत नाहीये. And you are going against God. म्हणजे तुम्ही देवाच्या विरुद्ध जाताय You are trying to push it in, God is pushing out. आणि तुम्ही ते आत घ्यायचा प्रयत्न करताय, देव ते बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. ते खेचा खेचीत ते जमत नाहीये. And so we wake up the next day only to start the battle all over again. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सुद्धा आपण तेच युद्ध पुढे जारी ठेवणार असतो. बस म्हणजे दिवसच आपले असे उगवतात की जे हे युद्ध करत जात आहेत. On and on it goes. At the end of the day, still there is no progress. आणि दिवसाच्या अखेरीला तरीही आपल्याला काही प्रगती दिसत नाही की मी किती श्रम केले, मी किती कष्ट केले, पण मिळालं काहीच नाही हो. And so it is a wasted day if we don't make progress in our relationship with the Lord. मग तो वाया गेलेला दिवस आहे बेटा. आपलं देवाशी जे काही नातं आहे त्या नात्यात जर आपली काही प्रगतीच होत नसेल तर तो दिवस वाया आहे. That's why we need to get in line with God. म्हणून नाही आपण देवाशी जुळवून घ्यायचं पहिलं तर. And to get in line with God is His word. आणि देवाशी जुळवून घेणं म्हणजे काय, देवाचं वचन काय म्हणतं वचन ते बघायचं. So if we don't listen to the word of God, we are trying to do something else and God is trying to do something else. आणि देवाचं वचनच जर आपण ऐकायला तयार नसू तर याचा अर्थ असा होतो की देव काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत आहे आणि आपण काहीतरी भलतंच करायचा प्रयत्न करतो. And so it is a waste of energy. म्हणजे त्यामध्ये आपली शक्ती वाया गेली. And that's why, things are being delayed in our lives. आणि मग गोष्टी आपल्या जीवनामध्ये उशिरा होतात. आपण म्हणतो ना माझ्या जीवनात इतका उशीर का होतो
सगळ्या गोष्टींना. याच्यामुळेच होतो उशीर जीवनामध्ये, कारण की देव तिकडे न्यायला बघवतो आणि तू इकडे पळतोय. So obedience is a requirement for securing your rightful place. तर आज्ञापालन फार गरजेचं असतं, तुझी जी यथायोग्य जागा आहे ती प्राप्त करून घ्यायला. So when you are not making any progress in your तर life, जेव्हा केव्हा तुझ्या असं लक्षात येईल की माझ्या जीवनात माझी काही प्रगतीच होत नाहीये, check where you are disobeying. त्याला तू स्वतः तपास की तुझ्याकडनं कुठे आज्ञाभंग होतोय का. Amen. कुठेतरी असं काही होतंय का की जिथे तू देवाच्या आज्ञा मोडल्या आहेस. What is obedience? आज्ञापालन काय म्हणजे काय. Obedience is the ability to hear God's word and act accordingly. आज्ञापालन म्हणजे देवाचा शब्द ऐकायची कुवत आणि त्या ऐकलेल्या शब्दानुरूप करायची कुवत. Say, obedience is not hearing only. आज्ञापालन म्हणजे मी आलो आणि ऐकलो, फक्त त्याला आज्ञापालन म्हणत नाहीत रे. That's why in the Old Testament we have this term hearing and doing. म्हणून जुन्या करारामध्ये हे एक वाक्य आहे की ऐकणे आणि ऐकून तसं करणे. Hear and do. ऐका आणि करा, फक्त ऐकू नका. That means hearing and trusting on God म्हणजे ऐकणे आणि देवावर विश्वास ठेवणे, and submitting देवाच्या अधीन येणे, and surrendering देवाला शरण येणे, all to His word. सगळं देवाच्या शब्दानुरूप करणे. And that is what obedience means. आणि त्यालाच आज्ञापालन म्हणतात. Simply put, obedience is willingness to submit oneself to God. म्हणजे अगदी सोपं आहे. आज्ञापालन म्हणजे एखाद्यानं संपूर्णतः देवा शरण येणं And putting God's word into effect correctly and timely. आणि देवाचा शब्द अचूकपणे योग्य वेळेत पाळणं. देवाचा शब्द अचूकपणे आणि योग्य वेळेत पाळणं. Hear this one more thing. अजून एक गोष्ट ऐका. Adjusted obedience is disobedience. ऍडजस्ट करून केलेलं आज्ञापालन, रद्दबदल करून केलेलं आज्ञापालन हे आज्ञाभंगच आहे बेटा. Say, adjusted obedience is disobedience. की मी जमवाजमव करून आपलं केलं आज्ञापालन, तसं जमवाजमवीचं आज्ञापालन म्हणजे आज्ञाभंगच असतो. केलं तर संपूर्ण शरण येऊन करा. Partial obedience is also disobedience. अर्ध आज्ञापालन सुद्धा आज्ञाभंगच आहे. तर अर्ध करायचा विचार असेल तर करूच नका. Delayed obedience is also disobedience. उशिरानं केलेलं आज्ञापालन सुद्धा आज्ञाभंगच आहे. केलं तर वेळेत करा. Half obedience also is disobedience. अर्ध आज्ञापालन पण आज्ञाभंगच आहे. तर अर्ध करणार असाल तर करू नका, केलं तर पूर्ण आज्ञापालन So करा. obedience is the strongest force of all biblical virtues. तर आज्ञापालन एक फार मोठी शक्ती आहे. बायबलमधल्या सर्व मूल्यांमागे असलेली एक दांडगी शक्ती म्हणजे आपलं आज्ञापालन. And obedience is not just once. आणि आज्ञापालन म्हणजे आयुष्यात कधीतरी एके दिवशी केलं आणि जीवनच बनलं असं होत नाही. Consistent obedience. सातत्याने आज्ञापालन पाहिजे. आज केलं उद्याही करणार आहे, परवाही करतोय, मरेपर्यंत करणार आहे. Consistent obedience to God gives you a place of unending fellowship and communion with the Holy Spirit. देवाचं सातत्याने केलेलं आज्ञापालन आपल्याला देवाची आणि पवित्र आत्म्याची सातत्याची सहभागिता देतं. Because He is the one, the Holy Spirit is the one who is here on this earth. कारण पवित्र आत्मा सध्या या जगामध्ये आहे. He is the one who is living inside of you. पवित्र आत्मा आपल्यामध्ये, आपल्या आतमध्ये, तुमच्या आतमध्ये राहत आहे. So He speaks to your conscience. म्हणजे पवित्र आत्मा तुमच्या सद्विवेक भावाशी बोलतो. आपण म्हणतो ना आतून मला ते टोचतं, ते पवित्र आत्मा करतो. So as much as possible, try to heed to the Holy Spirit. तर जेवढं जमेल तेवढं पवित्र आत्म्याचं ऐकायचा प्रयत्न करा. You know, disobedience will cost you more than you think that obedience costs you. का आज्ञाभंग जर तुम्ही केलात तर त्याची किंमत तुम्हाला फारच भारी मोजावी लागेल. आज्ञापालनाची एवढी नाही मोजायला लागणार, त्याच्याहून भारी तुम्हाला आज्ञाभंगाची किंमत मोजावी लागेल. See? Obedience may require a cross, हा, आज्ञापालनात वधस्तंभ उचलायची गरज पडेल, नाही असं नाही. but disobedience will cost you your very life. पण आज्ञाभंग तर फारच महाग पडेल हो. त्याच्यात जीव सुद्धा जाऊ शकतो. And we all know it. आणि आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे. We had to pay a heavy price, all the sorrow, misery and death that you see on the earth because of one man's disobedience. आणि आपल्याला सगळ्यांनाच हे माहिती आहे की एका माणसाने जे देवाचा आज्ञाभंग केलेला होता त्यातनं किती मोठी भारी किंमत मोजावी लागली, किती दुःख, किती त्रास, हे सगळं आलं. That's what Bible says in Romans 5:19. रोम करास 5वा अध्याय 19व्या वचनामध्ये बायबल आपल्याला हे सांगत आहे. For by one man's disobedience
many were made sinners, so by the obedience of one shall many be made righteous. रोमकरास 5 अध्याय 19 वचन, कारण जसे त्या एका मनुष्याच्या आज्ञाभंगामुळे पुष्कळ लोक पापी केले गेले, तसेच या एकाच्या आज्ञा पालनामुळे पुष्कळ लोक न्यायी केले जातील. That's why Jesus came on this earth म्हणूनच ते येशू ख्रिस्त या जगात आलेले आहेत, to teach us that we need to obey God no matter what. आपल्याला हे शिकवायला की काहीही जरी झालं ना तरी आपण देवाचं आज्ञापालन केलंच पाहिजे. We have to set aside our thinking, our wisdom, our mind. आपण मग आपलं मन, आपलं ज्ञान, आपले विचार हे सगळं बाजूला ठेवायचं बेटा. Now, if Jesus had been thinking, he would always be thinking right because he was sinless. आता येशू ख्रिस्तांनी जर विचार केले तर येशूंचे विचार नेहमीच चांगले असणार, कारण येशू निष्पाप होते. But yet he said, I came to do the will of my Father. तरी पण येशू म्हणाले की मी माझ्या देवपित्याची इच्छा पूर्ण करायला आलेलो आहे. And Jesus obeyed God to the fullest आणि येशूंनी देवबापाची आज्ञा संपूर्णतः पाळली and paid the legal cost for man's disobedience. आणि कायदेशीर किंमत जी काही मोजावी लागली येशूंना, मानवानं जो आज्ञा भंग केलेला होता त्याची जी कायदेशीर किंमत येशूंना मोजावी लागली ती येशूंनी पूर्ण मोजली. And therefore, म्हणून only Jesus had the legal right to take all authority of the whole earth. फक्त येशूंकडेच कायदेशीर हक्क आणि अधिकार आहे संपूर्ण पृथ्वीचा ताबा स्वतःच्या हातात ठेवायचा. Because legally he is the only one who paid the cost for कारण disobedience कायदेशीर of man. रीतीनं फक्त येशू एकमेव असे आहेत की ज्यांनी माणसाच्या आज्ञाभंगाची किंमत पुरेपूर मोजलेली आहे. Amen. आमेन. So Jesus wants complete obedience. तर येशूंना पूर्ण आज्ञापालन पाहिजे बेटा. Many times, बऱ्याच वेळेला through unfaithfulness and lack of obedience, अविश्वासूपणा म्हणा, बेईमानी म्हणा, आज्ञाभंग जो आपल्याकडनं होतो त्यामुळे म्हणा, we sometimes delay the whole process of blessings. आपणच आपल्याकडनं आशीर्वादाची सगळी प्रक्रियाच लांबवून सोडतो, कारण आपण आज्ञाच पाळत नाही. Amen. आपण इमानी नाही, आपण पाहिजे तसे विश्वासू नाही. Sometimes we delay our obedience. कधी कधी आपण आज्ञापालन करण्यात उशीर लावतो की नाही कल देखेंगे, नहीं जानते फिर परसों देखेंगे, मग करेंगे कभी तो असं. But still God blesses us because Jesus, he was obedient unto death for पण us. तरीही देव आपल्याला आशीर्वादित करत राहतो, कारण की येशू मरेपर्यंत अगदी मेले पण आज्ञेत राहिले आपल्यासाठी. So we have to follow Christ तर आपण ख्रिस्ताच्या मागे चालायला पाहिजे ना बेटा, and be obedient also. आणि आज्ञापालन सुद्धा आपण करायला हवं ना राजा. Then the blessings that are due today will come to you today. मग आज जे आशीर्वाद आपले आहेत ते आज आपल्याकडे येतील. Otherwise, the blessings that are due today will come next year नाही तर मग आज यायचे आशीर्वाद कधीतरी पुढच्या वर्षी येतील, because we delayed in का obedience. आपणच उशीर केला, आज्ञा पाळल्याच नाहीत. Delay in obedience is delay in blessings. आणि आज्ञा पालनात आपल्याकडनं उशीर झाला की आपण आपलं समजून घ्यायचं माझे आशीर्वाद पण उशिराच येणार आहेत. Like for instance, जसं उदाहरणार्थ though the train may leave Pune railway station by 7 a.m. समजा एखादी ट्रेन आहे आणि ती पुण्याच्या रेल्वे स्टेशनवरनं 7 वाजता सकाळी निघाली, That is a time fixed there. तर ती फिक्स्ड वेळ आहे That this particular train leaves by 7 a.m. की एवढ्या वाजता ही ट्रेन इथून निघते and it can reach Mumbai say by 11 a.m. आणि समजा मुंबईला काहीतरी 11 वाजता पोहोचते, But it can be delayed पण तिला उशीर होऊ शकतो due to different reasons. वेगवेगळ्या कारणांपायी. Somebody must have pulled the chain समजा कोणी चेनच ओढली or some other reasons. किंवा आणि काही कारण झालं तर उशीर होऊ शकतो त्या ट्रेनला पोचायला. So this delayed time is unnecessary. तर ही उशीर व्हायची जी काही उशीर व्हायचा हा जो काही मधला काळ असतो तो उगीच आहे ऍक्च्युली, तो आपण टाळू शकलो असतो. The train driver is ready to leave by 7. आणि खरं म्हटलं तर ट्रेनचा ड्रायव्हर तयार होता, 7 वाजता हजीर होता, It was not his fault. त्याची काही चूक नव्हती, तो वेळेत आला. But people may delay. पण लोकांनी उशीर केला असेल डब्यात येऊन बसायला. In the flight also, तसं विमानात सुद्धा sometimes the plane waits until the final call is given. कधी कधी ते विमान वाट पाहतं, मग जे अगदी शेवटचा प्रवासी जो आहे तो येऊन आतमध्ये बसेपर्यंत त्या विमानाला थांबावं लागतं. Yes. They start giving the first call, second call, third and final call. ते लोक तर अनाउन्समेंट देत राहतात, पहिली अनाउन्समेंट, दुसरी अनाउन्समेंट, तिसरी अनाउन्समेंट, यांनी यावे, लगेच यावे, पटकन यावे आणि बसावे. See, they try to not miss one passenger also आणि because त्यांचा it प्रयत्न असतो costs. की एकही प्रवासी राहून जाऊ नये, कारण की विमानाचं तिकीट म्हणजे जास्त रक्कम भरून घेतलेलं तिकीट असतं. And so because of that one person, the whole
all the passengers are delayed. मग एक प्रवासी जो कोणी उशिरा येत असतो त्याच्यापायी बाकीच्या सगळ्या प्रवाशांना उशीर होतो ना. हे तर सगळे वेळेत येऊन बसले, पण हा एक कोणीतरी होता जो वेळेत आला नाही, मग त्याच्यापायी सगळ्यांना उशीर. When God tells you something, you must listen and obey. तसं सांगायचं तात्पर्य असं आहे बेटा, की देव जेव्हा तुला काहीतरी करायला सांगतो आणि तू जर ते ऐकलेलं आहे तर ऐक आणि आज्ञापालन लगेच कर, लगेच. Like the late prophet Kenneth Hagin, जसं केनेथ हेगन देवाचा महान संदेष्टा स्वर्गवासी केनेथ he हेगन once said एकदा म्हणाले that God told him something to do that he never did. म्हणे देवाने त्यांना असं काहीतरी करायला सांगितलेलं होतं पण त्यांनी ते केलंच नाही. So one day God confronted him मग एके दिवशी देवाने त्यांना थोडंसं विचारलं, म्हणजे देव विरोध करत आला. and God said, you are accountable and responsible not only for the written word of God, आणि देव त्यांना म्हणाला की फक्त लिहिलेल्या शब्दाविषयीनं तू जबाबदार आहेस असं नाही, but even my spoken word that I have given to you in your heart. पण मी जो बोललेला शब्द तुझ्या हृदयात तुला दिलेला आहे त्या विषयीनं सुद्धा तू जबाबदार आहेस. तू जर माझ्याकडनं ऐकलंयस तर तू तसं करणं आहे. Sometimes we tend to listen to the word of God, but what God speaks in our heart by the Holy Spirit we neglect. कधी कधी आपण देवाचा शब्द ऐकतो, वाचतो, पण कधी कधी पवित्र आत्मा आपल्याला जे आतून सांगत असतो ते आपण Yes. ऐकत नाही. That's your आपण conscience. दुर्लक्ष करतो, कानाडोळा करतो की तुझा सद्विवेक भाव ऍक्च्युली तुला सांगतोय, तुला ते आतून टोचताय पण तू ऐकत नाहीयेस. Say, obedience is not only to the written but also to the spoken word. तर आज्ञापालन फक्त ह्या लिहिलेल्या शब्दांचं नाही, लिहिलेल्या शब्दांचं तर करायचंच आहे, पण बोललेल्या शब्दांचं पण आज्ञापालन करायचं असतं बेटा. That's what the Lord Jesus, when he met Kenneth Hagin, personally told him, असं प्रभू येशू ख्रिस्त केनेथ हेगन यांना स्वतः भेटायला आले तेव्हा सांगून गेले that you don't only listen to the written word of God, but my spoken word through the Holy Spirit also you should listen. की हा बायबल मधला जो लिहिलेला शब्द आहे तो तर तू ऐकायचाच आहे, पण पवित्र आत्मा तुला जे सांगत आहे ते सुद्धा तू ऐकलं पाहिजे आणि तसं केलं पाहिजे. And at that time, त्यावेळेला Kenneth Hagin was so convicted. केनेथ हेगन यांना इतका आतमधून स्पर्श झाला, He fell down on his knees and he cried, इतकी जाणीव झाली त्यांना की त्यांनी गुडघे टेकले आणि मग ते रडले Lord, please forgive. आणि म्हणाले, प्रभू मला क्षमा कर. So we all must believe what God has spoken to us in the written word. तसं ना आपण सगळ्यांनी देवाने आपल्याला या लिहिलेल्या बायबलमध्ये जे सांगितलंय ते तर ऐकून करायचं आहे. And what God has spoken to you about your life. आणि आपल्या आत पवित्र आत्मा आहे, तुझ्या हात आहे, माझ्या हात आहे, तर तुझ्या जीवनाविषयी तो पवित्र आत्मा तुला जे सांगत आहे ते पण तू ऐकून करायचं आहे. What did God say that you didn't do in your life? असं काय आहे तुझ्या जीवनात की जे देवाने तुला करायला सांगितलं होतं पण तू नाही ऐकलं आणि नाही केलं, असं काय आहे असेल? Like God must have said to seek his face. जसं देव तुला म्हटलं असेल की तू रोज प्रार्थना कर, मला माझं मुख तू रोज शोध. Or God must have said you have to pay your tithes. किंवा देव तुला म्हटलं असेल की तू तुझा दशांश दे रे. Or God must have said you love your neighbor. किंवा देव तुला बोलला असेल की तू तुझ्या शेजाऱ्यावर प्रेम कर. Or love your spouse. का whatever, देव तुला बोलला असेल तुझ्या नवऱ्यावर का बायकोवर प्रेम कर. Maybe you're not talking with some people. कदाचित काही लोकांशी तुम्ही कट्टी केली असेल, बोलत नसाल, And God is telling in your heart, आणि speak. देव तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला सांगत असेल की नाही तुम्ही बोला, You be the first one. तुम्ही पहिले जाऊन बोला, And I will bless you. मी देईन तुम्हाला आशीर्वाद. But then our ego comes in between. पण नाही, आपला अहमपणामध्ये येतोच. It can mean in so many things. आणि बऱ्याच गोष्टींमध्ये हे होऊ शकतं. You need to try your best to do what he asks you to do. तर देव तुम्हाला जे काही करायला सांगतो ना बेटा, ते सर्वतोपरी सगळे प्रयत्न करून करायचा प्रयत्न करा. Say, if you want to get promotion, जर तुम्हाला बढती प्रगती वगैरे जे आपण म्हणतो ते हवं असेल तर keep your heart good. हृदय चांगलं ठेवा. Goodness will always promote you. चांगुलपणा नेहमी तुम्हाला बढती देईल. Obedience is so powerful आज्ञापालन इतकं सामर्थ्यशाली आहे ना that it appears more than 8,000 times in the Bible. की बायबलमध्ये ते 8,000हून जास्त वेळेला बोललं गेलंय. Obedience gave Abraham a place with God on earth. आज्ञापालनानेच अब्राहमाला पृथ्वीवरती देवासंगत जागा दिली. Obedience made Abraham to become the father of all those who believe. आज्ञापालनानेच अब्राहमाला पिता म्हणायची जागा दिली, की सगळ्यांचा पिता झाला तो अब्राहम, कारण अब्राहमाने आज्ञापालन केलं म्हणून. Say, Abraham was obedient to God. अब्राहम आज्ञापालनात होता देवाच्या, That gave him a paradise which was named after Abraham. आणि त्याच्यामुळे अब्राहमाला ते सुखलोक मिळालं जे अब्राहमाच्या नावामागचं होतं. Yes, it was called Abraham's bosom. अब्राहमाचं ऊर जे बायबलमध्ये लिहिलंय ना ते, That is the high seat God gave him. म्हणजे ते उच्च स्थान देवाने अब्राहमाला दिलं. म्हणजे आज्ञापालन केल्यानंतर बघा कशी प्रगती होते. Say,
That whole place was called Abraham's bosom. आणि त्या संपूर्ण जागेला अब्रामाचं ऊर म्हणण्यात आलं. From that time till the time Jesus came, everybody went to Abraham's bosom. आणि तेव्हापासून येशू येईपर्यंत सगळे जे गेले ते अब्रामाच्या उराशी गेले. That was the paradise. सुख लोक ज्याला म्हणतात. Why? का? Because when God told him to offer his only son, कारण देवाने जेव्हा त्या अब्रामाला त्याचा एकुलता एक पुत्र अर्पण करायला सांगितलं, he did not hesitate, अब्राम डगमगला नाही. but he was ready to offer his son on the altar. तर अब्राम लगेचच त्याच्या मुलाचं अर्पण करायला वेदीवर तयार झाला. He never questioned God. एक प्रश्न त्याने देवाला विचारला नाही की असं का, पण माझाच मुलगा का, पण दुसऱ्यांना का नाही. That is obedience. त्याला आज्ञापालन म्हणतात की देव बोलला मी केलं. Obedience may be momentarily painful, आणि आज्ञापालन ना त्या क्षणाला कदाचित आपल्याला चिमटा बसवेल, but पण ultimately it is always gainful. सरते शेवटी ते आज्ञापालन फार मोठा फायदा करून देतं. Obedience is doing anything that God commands you to do, आणि आज्ञापालन म्हणजे देव तुम्हाला जे काही करायला सांगतो, जे काही ते करायचं. म्हणजे irrespective आज्ञापालन. of how you feel. मग तुला कसं वाटतं तो प्रश्नच येत नाही. तुला काय वाटतं आणि कसं वाटतं तो प्रश्न येत नाही. देव बोलला आपण करायचं. When God tells you, don't ask your spouse. देव जेव्हा तुला म्हणतोय की तू हे कर, तेव्हा नको तुझ्या जीवन साथीदारांना आणि तू विचारायला जाऊ मी करू का. Don't ask your family. परिवाराला पण विचारू नको त्यावेळेला. Obedience is what Mary told the servants. आज्ञापालन मरियेनं जे लोकांना सांगितलं, Whatsoever Jesus says, do it. म्हणजे मरिया म्हणाली ना एका जागी की येशू जे सांगतायत ते तुम्ही करा. Because तसं Jesus and his disciples had gone for this marriage at Cana. कारण काना गावात एक लग्न होतं. आठवतं बायबलमध्ये लिहिलेलं आहे, काना गावी लग्न होतं, तिथे मरिया गेलेली होती. John chapter 2:5. म्हणजे योहानाचा 2 अध्याय 5 वचन. And Mary told the servants, मग मरिया तिथल्या सगळ्या चाकरांना म्हणाली, whatever he asks you to do, do. येशू तुम्हाला जे करायला सांगतात, जे काही करायला सांगतील ते करा. And today people say, I want to pray to Mary. आणि आज लोक म्हणतात आम्हाला मरियेला प्रार्थना करायची. And here Mary says, whatever he says, you do. आणि इथं मरिया म्हणते येशू जे सांगतील ते करा. So it's a major thing God requires of you. तर ही मोठी गोष्ट आहे जी देवाला आपल्याकडनं तुमच्याकडनं हवी आहे. In fact, everything God requires of you. उलटपक्षी देवाला तुमच्याकडनं सगळंच हवंय. He will always give you an instruction. आणि देव तुम्हाला नेहमी सूचना देईल. I pray the next instruction coming your way, मी as you प्रार्थना- obey, you will enjoy it in the name of Jesus. आणि मी प्रार्थना अशीच करतो की पुढची जी काही सूचना देव तुम्हाला करायला लावेल ती करताना तुम्हाला येशूंच्या नावात मजा यावी. Not only joy, but the blessings also will follow आणि suit. फक्त आनंद नाही तर त्याच्या मागे आशीर्वाद सुद्धा लवकर येतील बेटा. Because each miracle is linked to an act of obedience. कारण प्रत्येक चमत्कार आज्ञा पालनाच्या कृतीशी जडलेला आहे. Every time you obey, there is a blessing. ज्या दरवेळेला तुम्ही आज्ञा पालन कराल त्यात आशीर्वाद येईल. See? The instructions of God are never unreasonable. देवाच्या सूचना कधीच अशा हवेतल्या नसतात. No instructions of God are unreasonable. म्हणजे देवाच्या कुठल्याच सूचना अशा उगीचच्या दिलेल्या नसतात. Sometimes they may look that it doesn't make sense. आणि कधी कधी तुम्हाला असं वाटेल की देवाने दिलेली ही सूचना काय, म्हणजे ह्याला काय अर्थच नाहीये. But in doing it, there is a miracle of God for you. पण ते करण्यामध्ये तुमच्यासाठी देवाचा काहीतरी चमत्कार असतो. You may not understand because God is more wiser than you. आणि कदाचित तुला ते कळणार नाही तेव्हा, कारण देव तुझ्यापेक्षा हुशार आणि शहाणा आहे. See? Like I was talking about the marriage at Cana. जसं काना गावातल्या लग्नाविषयी मी तुम्हाला आता सांगत होतो ना, The wine ran out. द्राक्षारस संपला त्या लग्नात. And they said they wanted wine. आणि मग सगळे म्हणाले की अरे बापरे, द्राक्षारस तर आपल्याला हवा, लग्न आहे. The host must have said, no, let us go straight for dinner. आणि मग ते म्हटले असतील घरचे जे कोणी प्रमुख की नाही आपण जेवणाकडे सरळ जाऊया. No, we want wine. नाही नाही, आम्हाला द्राक्षारस हवा आहे, Afterwards we will eat. त्याच्यानंतर मग जेवण करू. And Jesus said, मग येशू म्हणाले you want wine? द्राक्षारस पाहिजे. Because the servants, they said the wine is over. कारण चाकर येऊन म्हणाले की द्राक्षारस तर संपला. They went and told Mary. मरियेला जाऊन सांगितलं तिथल्या काही चाकरांनी. They could not tell Jesus. येशूना नाही सांगू शकले ते. So Mary went to Jesus मग मरिया गेली येशूंकडे and she said, son, the wine is over. आणि म्हणाली की मुला द्राक्षारस संपला. He says, what have I got to do with it? मग येशू म्हटले की माझा काय त्यामध्ये भाग आहे, My time has not come. माझी वेळ अजून आलेली नाही. So Mary went away, मग मरिया गेली, told the servants, चाकरांना म्हणाली go to him and do what he tells you to do. येशू सांगतील तसं करा रे.
So Jesus said, म्हणजे येशू म्हणाले, go down, fill the pots with water. मग नंतर येशू त्यांना म्हणाले, जा आणि ती रांजणं भरा पाण्याने. That may look stupid in the natural, आता रांजणं पाण्याने भरा म्हटल्यावरती हे ऐकायला दिसायला सगळं बावळडासारखंच वाटतं ना. if Jesus had said, okay, take this money and go and buy wine bottles, we would have म्हणजे understood. येशूचं म्हटले असते की हा हे घे पैसे, जा बाजारात आणि वाईनच्या बाटल्या घेऊन ये, द्राक्षारस घेऊन ये, तर आपण म्हटलो असतो की ह्याच्यात तथ्य आहे. पण आता ह्याच्यात काय तथ्य आहे? रांजणं पाण्याने भरा, It doesn't make sense. त्यात काही तथ्य वाटत, आपल्याला तथ्य वाटत नाही. We say we want wine, आपण म्हणालो आपल्याला द्राक्षारस पाहिजे, and you are telling us to put water. आणि तुम्ही म्हणताय रांजणं पाण्याने भरा. But see, they obeyed. पण त्यांनी आज्ञापालन केलं, कारण येशू बोलले तर आपण करायचं. We all know the story. आपल्याला सगळ्यांनाच ही कहाणी माहिती आहे ना. They ended up having the best of wine. आणि सरते शेवटी मग काय झाला? अंत अति उत्तम असा द्राक्षारस मिळाला त्यांना. Amen. आमेन. Like in another case, जसं अजून एका घटनेत they said, ते म्हणाले, Master, they have come to ask for tax. गुरुदेव ते कर मागायला आलेत. Jesus said, येशू म्हणाले, Peter, go to the water, पेत्रा तू पाण्याकडे जा cast the hook, आणि तू गळ टाक, you'll get the first fish, आणि जो पहिला मासा मिळेल ना open its mouth, त्या माशाचं तोंड उघड, and out of it you will get the silver coin. आणि त्याच्या तोंडातनं तुला चांदीचं नाणं मिळेल. Pay your tax and my tax also. त्याच्यातनं तू तुझाही कर भर आणि माझाही भर. I mean, how can you obey such an instruction in the natural? म्हणजे अशा सूचनेचं आज्ञापालन नैसर्गिकरित्या कसं हो करायचं? की पाण्याकडे जा, गळ टाक, मासा येईल, त्याचं तोंड उघड, चांदीचं नाणं त्यात असेल ते घे आणि मग कर भर तुझाही आणि माझाही. See, everything depends on your obedience. पण सगळं आपल्या आज्ञापालनावर असतं बेटा. Every time God gives you an instruction, ज्या दर वेळेला देव तुम्हाला काही सूचना देईल you refuse it because you analyze it. आणि ती जर तुम्ही नाकारली, कारण की तुम्ही तुमची डोकी त्यात घातली की नाही नाही पण ऐसा थोडी होते, ऐसा नाही करते, तुम्ही डोकं घातलं त्यात, Then the fish does not give you silver coin. मग मासा देत नाही चांदीचं नाणं, Then the 6 pots don't give you new wine. आणि मग नवीन द्राक्षारस रांजणांमधनं मिळत नाही. See, you may look very stupid तुम्ही दिसायला बावळट दिसाल. as you start heeding to the word of God. जसं देवाचा शब्द तुम्ही पाळायला लागाल तसं काही लोकांना असं वाटेल की तुम्ही मूर्ख आहात. But पण God's word is always true. देवाचा शब्द नेहमी खरा असतो. Obedience is so powerful. आज्ञापालन फार सामर्थ्यशाली असतं. If you want to get to your place. जर आपल्याला आपल्या जागेपर्यंत पोहोचायचं असेल तर. Amen. आमेन. Sometimes we think, कधी कधी आपल्याला असं वाटतं, what I didn't do to get this blessing. हा आशीर्वाद मिळवायला मी काय केलं नाही. Sometimes, it makes us think, कधी कधी आपल्याला असा विचार येतो what is stopping my blessings? की माझे आशीर्वाद का थांबले असतील, मी काय केलं नाहीये असं आजपर्यंत की ज्यापायी माझे आशीर्वाद येत नाहीये. तो Maybe you have not taken water baptism. कदाचित तू पाण्याचा बाप्तिस्मा घेतला नसेल, Maybe you are not baptized by the Holy Spirit. कदाचित पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तुला नसेल. I know water baptism does not save us, आणि मला माहितीये पाण्याचा बाप्तिस्मा घेऊनच आपलं तारण होतं असं नाही, but not keeping this ordinance can stop the flow of blessings. पण त्या देवाच्या आज्ञा आहेत ना, आणि त्या आज्ञाचा आपण पाळल्या नाहीत तर आशीर्वादाची वाहतूक बंद होऊ शकते ना बेटा. People say, oh, the thief on the cross didn't take water कारण baptism. लोक म्हणतात मग नाही नाही पण वधस्तंभी लटकलेल्या चोराने कुठे बाप्तिस्मा घेतला होता, तोही तर स्वर्गात गेलाच ना. Because he had no other way. त्याच्याकडे दुसरा मार्ग नव्हता म्हणून. How can he take water baptism on the cross? आता वधस्तंभावर लटकलेला आहे तो, तिथे कसा तो पाण्याचा बाप्तिस्मा घेईल. But it also shows पण त्याच्यावरनं हेही दिसतं water baptism is not required to be saved. पाण्याचा बाप्तिस्मा गरजेचाच आहे तारण मिळवायला असं नाहीये. See, but it is a sign पण चिन्ह आहे ते that you die with Christ, you are buried with him, and you rise in newness of की life. आपण ख्रिस्तामध्ये मरतो, ख्रिस्तामध्ये पुरले जातो आणि ख्रिस्तामध्ये परत जिवंत होतो. See? But it can affect your obedience on this earth. पण आज्ञा पालनावरती परिणाम होऊ शकतो ना आपल्या, कारण ती It can आज्ञा affect your आहे. blessings on this earth. आणि मग त्यापायी आपल्या आशीर्वादांवर परिणाम होऊ शकतो. कारण Like- आपण जगत आहोत आणि समजा ते आज्ञा पालन केलं नाही तर आशीर्वादांवरती काहीतरी परिणाम होईल. Like breaking of bread. उदाहरणार्थ प्रभुभोजन. If you don't take breaking of bread, it will not keep you away from salvation. आपण जर प्रभुभोजन घेतलं नाही तर त्यामुळे आपलं तारण जाणार आहे असं नाहीये. But it cannot give you healing, long मग- life, and good strength. प्रभू भोजनातले आशीर्वाद मिळणार नाहीत ना, की जे आहेत दीर्घायुष्य, आरोग्य, चांगली शक्ती,
हे प्रभुभोजन घेतल्यानंतर येणारे आशीर्वाद असतात ते मिळणार नाहीत. But to go to heaven, believe in the Lord Jesus Christ, you shall be saved, you and your household. बाकी तर स्वर्गात जायला काय, स्वर्गात जायला प्रभू येशू ख्रिस्तावर तू विश्वास ठेव, तू तारला जाशील, तू Finished. आणि तुझे घराणे, बस. Amen. You may be a good Christian obeying his moral laws आणि तुम्ही कदाचित चांगला ख्रिश्चन माणूस असाल की जो प्रभूचे सगळे नियम पाळतो and doing your best to obey the Holy Spirit. आणि सगळे प्रयत्न तुम्ही करत असाल की पवित्र आत्म्याचं पण मी आज्ञा पालन करावं. But if you have not been baptized in water or spirit, you are not obeying his statutes. पण समजा तुम्ही पाण्याचा बुडून बाप्तिस्मा घेतला नाही, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तुमचा झाला नाही, तर कुठेतरी तुम्ही आज्ञा मोडताय. Like, when Jesus was taking water baptism, जसं येशू जेव्हा पाण्याचा बाप्तिस्मा घेत होते, John the Baptist, his cousin, said, I should take baptism from you. You are coming to me. बाप्तिस्मा देणारा योहान, येशूंचे मावस बंधू, तो बाप्तिस्मा देणारा योहान येशूंना म्हणाला की मी तुमच्याकडनं बाप्तिस्मा घेतला पाहिजे, तुम्ही मला सांगताय की मी तुम्हाला बाप्तिस्मा द्यावा. Jesus said, let it be so now to fulfill all righteousness. येशू Come on. म्हटले सगळा नीतिमानपणा पूर्ण करायला हे होऊ दे, हे घडू दे. Amen. The disobedience of the first generation who came out of Egypt, पहिली पिढी जी मिस्र देशातनं बाहेर पडली, त्या पिढीनं जो आज्ञाभंग केला, it stopped them from possessing the land by 40 years delay. त्याच्यामुळे पहा 40 वर्ष उशिरा ते अभिवचन दत्त देशाकडे गेले ना. Say, आज्ञाभंगाने हे असे उशीर सुद्धा होतात, पिढीच्या पिढी निघून जाते. 40 years later, the event still occurred, but through the second generation. आणि 40 वर्षानंतर त्या सगळ्या घटना झाल्या जरूर, पण मग पुढच्या पिढीद्वारे झाल्या ना. See, ही पिढी- God's promise stands sure. देवाचं अभिवचन तर नक्की उभं राहतं, ते खरं होणार. If you don't heed, somebody heeds and he gets blessed. तू नाही ऐकलं आणि कोणीतरी ऐकलं तर ते आशीर्वादित होतील, आपण राहून जाऊ. But his promises stand sure. देवाचं वचन मात्र नक्की खरं उभं राहतं. The first generation lost it, but the second generation got it. पहिल्या पिढीकडनं राहून गेलं, पण दुसऱ्या पिढीकडनं झालं, त्यांना मिळालं. What about Moses? मोशेचं काय? He would have lost his life because he forgot the covenant of circumcision. मोशे आपलं जीवन गमावू शकला असता, कारण की तो सुनतेचा नियम विसरलेला होता. Because Bible says God wanted to kill Moses. कारण की बायबल म्हणतं देवाच्या मनात आलं की मोशेला ठार मारावं. And here Moses was ordained and called of God with a mission to deliver the children of आणि Israel. इथे मोशेला तर निवडलेलं होतं देवाद्वारेच की त्याने मिस्री बंधनातनं इस्रायली लोकांना सुटका द्यावी. And he is going to do that work. आणि ते काम करायलाच मोशे चाललाय. On the way, God tried to kill him. आणि रस्त्यात जाता जाता देवाने मोशेला ठार मारायचा प्रयत्न केला. See, it's not just your call and your obedience to the call, but there are obedience in other things as well. म्हणून फक्त पाचारणाशी तुमचं आज्ञा पालन तेवढं महत्वाचं नाही, ते तर आहेच आहे महत्वाचं, Yes. पण त्या मार्गामध्ये बाकी जे काही असतं ते सगळंही पूर्ण करावं लागतं. Are you getting me, people? समजताय का मी काय म्हणतो? Because he didn't- अर्धवट चालत नाही बेटा. Because he didn't circumcise one of his sons. कारण मोशेची जी मुलं होती त्यातल्या एका मुलाची अग्रत्वचा जी आहे त्याची सुनता त्याने केली नाही. And Moses was living under the law. आणि मोशे नियमशास्त्राखाली राहत होता. त्या नियमापैकी एक नियम असा होता की अग्रत्वचेची सुनता झाली पाहिजे. And if you come under the law, there is the full force of the law coming against you. आणि तुम्ही नियमशास्त्राखाली राहत असाल तर नियम कसले सगळे एकामागे एक नियम लागतात मग लागू आपल्याला. But praise God, we are living under grace. देवाला धन्यवाद की आपण कृपेखाली जगतोय म्हणून सुटतोय. That God doesn't come in and kill us आणि and देव try काय to kill आपल्याला येऊन us. असं ठारभीर मारत नाही, कारण त्याची Isn't it? कृपा आपल्याला सोडवत राहते, वाचवत राहते. See? Yes. Or he could have come in the house and would have said, you have disobeyed. Finished. नाही तर येशू आपल्या घरात येऊन म्हणू शकले असते आपल्याला, तू आज्ञाभंग केला, आता तू मरणार. But Jesus took the whole curse upon पण himself. येशूंनी संपूर्ण शाप स्वतःवर घेतला, आपल्यासाठी मरण पावले, त्यामुळे आपण वाचलो. If you don't obey God's command, you are outside of God's blessings. आपण जर देवाचं आज्ञापालन केलं नाही तर आपण देवाच्या आशीर्वादांच्या बाहेर आहोत. Amen. Amen. Like I said, if you don't take the breaking of bread, God is your enemy then in the That's a- body. जसं मी आता म्हणालो ना तुम्हाला, आपण जर प्रभुभोजन घेतलं नाही तर याचा अर्थ मग देव कुठेतरी आपला शत्रू बनतो आपल्या शरीरामध्ये. You may go to heaven, but you may die a premature death. हा, स्वर्गात तुम्ही जरूर जाल, पण कदाचित तुमच्या ठरलेल्या वेळे अगोदरचं मरण येईल तुम्हाला, कारण प्रभुभोजनाचा आशीर्वाद तुम्ही घेतलाच नाही. Like if you stay outside the blood, जसं रक्ताच्या बाहेर जर तुम्ही राहिलात he cannot be obliged to protect you. तर मग येशू काही बांधील नाहीये तुम्हाला सुरक्षित ठेवायला, कारण तुम्ही येशूंच्या रक्ताखाली राहतच नाहीये. राहिलात तर येशू तुम्हाला सुरक्षित ठेवले, Yes. नाही राहिलात तर मग ती येशूंची जबाबदारी नाही. But will I go to heaven? Yes, you will go to heaven. नाही मग मी स्वर्गात जाईन का? जाल, कारण तुम्ही येशूंवर विश्वास ठेवलाय, तुम्ही स्वर्गात जाल.
You have believed in Jesus. येशूंवर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे म्हणून स्वर्गात चाल. But it is the blood covenant that makes God your true friend. पण रक्ताचा करार देवाला तुमचा खरा मित्र करतो ना. When you get into the obedience of God, you live only for God. देवाच्या आज्ञापालनात आपण जगायला लागलो की आपण फक्त देवासाठी जगत असतो. आपल्याला दुसरं काही सुचत नाही. मग Main focus. अगदी म्हणजे मुख्य लक्ष आपलं हेच असतं की देव 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 आणि देव देव म्हणेल ते करायचंय. Like David was after God's own heart. जसं दावीद देवाच्या हृदयामागचा माणूस होता तसं. One thing I have decided that I will stay in the house of the Lord all आणि the ते days of दावीदच my बोलला life. होता की एकच गोष्ट मी ठरवली आहे की देवाच्या घरात मी आयुष्यभर राहणार आहे. For me also, माझं पण I live only for the Lord and the मी ministry. फक्त प्रभूसाठी आणि प्रभूच्या सेवेसाठी जगतो. I lost my desire over many things. बऱ्याच गोष्टींविषयीच्या माझ्या इच्छा आता गेलेल्या आहेत. For name, fame and all that is gone. म्हणजे उदाहरणार्थ नावलौकिक म्हणा, प्रसिद्धी म्हणा, त्या सगळ्याच्या पलीकडे गेलोय मी आता. And you tend to lose all these things as you continue obeying God. आणि मग जसं देवाचं आज्ञापालन आपण करत राहतो ना, तसं ह्या सगळ्या गोष्टींच्या इच्छा आपल्यामध्ये राहत नाहीत रे, की मला प्रसिद्ध व्हायचंय, माझं नाव झालं पाहिजे, मी मोठा झालो पाहिजे, मला इज्जत मिळाली पाहिजे. नथिंग मॅटर्स एनीमोर. फक्त येशू बस. I remember when I first welcomed him to my life, मला आठवतं जेव्हा प्रथम मी येशूंना माझ्या जीवनात घेतलं. I was 27 years old when the Lord called me. 27 वर्षाचा होतो मी जेव्हा माझं तारण झालं आणि प्रभूंनी मला बोलवलं. I never thought to be a preacher or anything. मी कधीच विचार केला नव्हता की मी असा उपदेशक आणि देवाचा सेवक वगैरे बनणार आहे. Like today, every second person they want to, get into the ministry, get into a pastorship, get into some evangelistic अर्थातच crusade. आजचं आध्यात्मिक जगतातलं चित्र वेगळं आहे. आज प्रत्येक दुसऱ्या बिलीवर माणसाला मोठा प्रीचर आणि मोठा सेवक बनायची इच्छा, म्हणजे आज कुणालाही या इच्छा होतात. Yes. And that's why they lack in obedience. आणि मग आज्ञापालनात ते कमी पडतात, कारण की असं कोणी मोठा सेवक होत नसतं. I just wanted to be obedient to him, that's all. मला फक्त देवाच्या आज्ञापालनात राहायचं होतं, बाकी काही नाही. See where he puts you in. आणि मग तुम्ही पहा देव तुम्हाला कुठे टाकतो, कुठे ठेवतो. You don't know the blessing the obedience carries. आणि तुम्हाला माहित नाही अजूनपर्यंत की देवाचं आज्ञापालन केल्यानंतर काय काय आशीर्वाद मिळतात. Amen. आमेन. You know not all prosperity is produced by the gift of obedience. तुम्हाला माहिती नाही की सगळी समृद्धी आज्ञापालन केल्यामुळे येते. Say, God is there in us. देव आपल्यामध्ये आहे. Amen. And not all prosperity also comes through the gift of prosperity. आणि सगळी समृद्धी समृद्धीच्या दानात येते असं नव्हे. Many of it comes through obedience. बरीच समृद्धी आपण देवाचं आज्ञापालन करतो म्हणून येते. Not all prosperity come because you are a hard worker, you have got wisdom, or you are placed in a proper thing or proper कळताना मी place. काय म्हणतोय की सगळी समृद्धी ज्याला आपण भरभराट म्हणतो, ती सगळी भरभराट मी मेहनत केली, मी कष्ट केले, मी असा होतो, मी तसा होतो म्हणून मी वर आलो, तेवढ्याने मिळत नसते. Much of it is to the mere obedience to the law of God. तर खूप सारी भरभराट आपल्या जीवनामध्ये आपण फक्त देवाचं आज्ञापालन केल्यामुळे येते. कधीतरी करून बघा. Like the young ruler who came running to Jesus once. जसं एक तरुण अधिकारी येशूंकडे धावत धावत एकदा आला And he said, Lord, I want to have eternal life. आणि म्हणाला, प्रभू मला अनंत काळचं जीवन पाहिजे. Jesus told him, येशू त्याला म्हणाले, good, keep the commandments. छान, तू आज्ञा पाळ. And he said, what? Which ones? मग त्याने विचारलं, कुठल्या आज्ञा? Jesus said, like, don't murder, don't steal, मग येशू त्याला म्हटले, जसं खून करू नको, चोरी करू नको, don't tell lies, खोटं बोलू नको, don't cheat, फसवू नको, respect your parents. आईवडिलांचा आदर कर. What was his reply? काय उत्तर होतं मग त्याचं? Teacher, की गुरुदेव, I have obeyed all these commandments since Yeah. I was small. मी लहानपणापासून या सगळ्या आज्ञा पाळलेल्या आहेत. Did you see that? बघा, He said, from childhood, I have been obeying all तो these म्हणतो, commandments. प्रभूना येशूना म्हणतो तो, मी लहानपणापासून या सगळ्या आज्ञा पाळल्या आहेत ज्या आता तुम्ही सांगितल्या. And so Bible says, मग बायबल म्हणतं, in Mark 10, मागचा 10वा अध्याय, he was very rich. तो फार श्रीमंत होता. हा जो आला होता ना येशूंकडे विचारायला, तो Young ruler, young fellow, but very rich. जवान होता मुलगा, पण खूप श्रीमंत. How did he become rich? एवढा श्रीमंत कसा झाला? Following the word of God from childhood. देवाच्या शब्दामागे बालपणापासून चालत होता ना, कारण तो म्हटला मी या सगळ्या Yes. आज्ञा पाळलेल्या आहेत म्हणून झाला. Yes, he didn't have eternal life, but he had the blessings of अर्थात God. अनंत काळचं जीवन त्याला अजून मिळालं नव्हतं, पण आशीर्वाद भरभराट भरपूर मिळाली होती. Though he didn't believe in Jesus. तरी येशूंवर त्याने तोवर विश्वास ठेवलेला नव्हता, पण आज्ञा पाळलेल्या होत्या ना. Eh?
That means म्हणजे when you obey the word of God, आपण जेव्हा देवाच्या शब्दाचं आज्ञापालन करतो, blessings follow you. आशीर्वाद आपल्या मागे येतात. Even if unbelievers follow the Bible, they will be blessed whether they accept Jesus or not. अविश्वासू लोकांनी सुद्धा बायबलचं अनुकरण केलं तर ते आशीर्वादित होतील, मग ते येशूंवर विश्वास ठेवत असो किंवा नसो. They may finally go to hell, but on this earth they will be like a king. कदाचित ते सरतेशेवटी नरकात जातील कारण त्यांनी येशूंवर विश्वास ठेवलेला नाहीये, पण बायबलमध्ये लिहिलं होतं तसं केलं म्हणून पृथ्वीवर आशीर्वादित होतील. Because the principles of God work for even believers and non-believers. कारण देवाची तत्व विश्वासू आणि अविश्वासू दोन्ही लोकांसाठी काम करतात. Yes, there are people in the Bible who had almost reached the point of maximum obedience. आणि बायबलमध्ये आहेत अशी काही माणसं जी अगदी मॅक्झिमम आज्ञापालनाच्या बिंदूपर्यंत पोहोचली Yes, Bible has examples. आहेत. बायबलमध्ये Maximum अशी लोक, obedience. अशी उदाहरणं Like Abraham, जसं अब्राहम, Joseph, योसेफ, Daniel. दानिएल, Maximum obedience. म्हणजे अगदी मॅक्झिमम जास्तीत जास्त आज्ञापालन त्यांनी केलेलं होतं. Not perfection, but maximum. परिपूर्णता नाही अर्थातच, पण जास्तीत जास्त आज्ञापालन केलं होतं. That's what Bible says. Abraham was very rich. म्हणून बायबल म्हणतो ना अब्राहम खूप श्रीमंत होता. What about Joseph? योसेफाचं काय? Ordinary fellow in the pit, thrown in the pit, became the prime minister. म्हणजे साधारण मुलगा होता तो, खड्ड्यात त्याला फेकलेलं होतं, पण तो अगदी पुढे मिसर देशाचा पंतप्रधान झाला. What about Daniel? दानिएल Taken away from his nativity, त्याच्या घरच्या म्हणजे त्याचं जे गाव होतं त्या गावातनं त्याला धरून नेलं taken to Babylon, बाबेल देशी living among strangers, आणि अनोळख्यांमध्ये उपऱ्यांमध्ये राहायला लागला तो. elevated by God. पण देवाने त्याला उन्नती दिली. See? But sometimes when you don't obey him fully, पण कधी कधी आपण संपूर्णतः जेव्हा देवाचं आज्ञापालन करत नाही ना, things can be delayed. मग गोष्टी उशिरा होऊ शकतात आपल्या जीवनात. Because the angels cannot be activated where there is no goodness. कारण जिथे चांगुल पण नाही तिथे देवाचे दूत काम करू शकत नाहीत. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? The angels only activate where there is goodness, देवाचे दूत तिथेच काम करतात जिथे चांगुलपणा आहे, where there is obedience. जिथे आज्ञापालन आहे. Otherwise, they will not even come close. नाही तर देवाचे दूत तिथं जवळ सुद्धा येणार नाहीत. I mean, they will be at work at the time in the normal way, हा, साधारणतः नॉर्मली जे काही काम त्या दूतांचं असतं ते करायला ते येतील, but I am talking about the special way. पण एक खास रीत जी मी म्हणतोय ना See? ती करायला येणार नाही. The normal work of the angels still continues. बाकी नॉर्मल देवाच्या दूतांचं जे काही काम असतं ते काम ते अजूनही करत आहेत. Whether we ask or don't आपण- ask God, मग आपण ते देवाला मागो न मागो that is God doing it. ते देव करत असतो. The angels are all over. देवदूत देवाचे सगळीकडे आहेत आणि देवाने जी कामं त्यांना सांगितलीत ते देवदूत ते काम करत राहतात. Otherwise, the devil would have ruined our land. नाहीतर सैतानाने तर कधीच सगळ्याच जगाला खलास केलं असतं, But the angels are stopping पण them. देवाचे दूत त्याला रोखतात. That is a general work that they are doing. ते एक जनरल काम देवाने त्या दूतांना दिलेलं आहे जे ते करतायत. But there is a special work पण एक खास काम असतं where because of our obedience and our initiation, जिथे आपल्या आज्ञापालनामुळे आपण पुढाकार घेतल्यामुळे the angels are commissioned because of our drawing close to God. देवाच्या दूतांना ते काम करायला सांगण्यात येतं. कारण आपण देवाच्या जवळ येत असतो, मग देव त्यांना म्हणतो हिच्यासाठी हे Yes. करून ये, कारण ही माझ्या जवळ आहे, ही माझ्या आज्ञापालनात आहे, ही चांगली आहे, तर हिच्यासाठी तू असं असं करून ये रे. Amen. हे असं. Why do some people don't obey? काही लोक तरीही आज्ञापालन करत नाहीत. का करत नाहीत? Take some few points. थोडे मुद्दे देतो याच्यावर, घ्या. One, एक, they don't trust in the character and power of God. ते देवाच्या सामर्थ्यावर आणि देवाच्या स्वभाव गुणधर्मांवरती विश्वासच ठेवत नाहीत, म्हणून ते देवाचं आज्ञापालन करतच नाहीत. That's why Numbers 23:19 says, म्हणून असं गणना 23:19 मध्ये लिहिलंय, God is not a man that he should lie, परमेश्वर काही माणूस नाही की जो खोटं बोलेल, neither is the son of man that he should repent. आणि तो काही मानवी पुत्र नाही की त्यांनी पश्चाताप करावा. Has he said and shall he not do it? त्याने बोलले, तो बोलला आणि करणार नाही असं होईल का? Or has he spoken and shall he not make it good? आणि तो बोलला आणि तो तसं चांगलं करणार नाही असं. देव मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी, तो आदामाचा मुलगा नाही की त्याने अनुतापावे. त्याने सांगितले आणि तो करणार नाही का? किंवा तो बोलला आणि तो ते स्थापणार नाही का? गणना 23:19. So obedience is the proof of your faith in God. तर आज्ञापालन म्हणजे तुझा देवावर विश्वास आहे याचा पुरावा.
obedience is the proof of your faith in God. तुझा देवावरती विश्वास आहे याचा पुरावा काय आहे? Many don't तू obey. देवाचा आज्ञापालन करतो हा पुरावा आहे. Many don't obey because they have no faith. अनेक in लोक God. मात्र आज्ञापालनच करत नाहीत का? कारण त्यांचा देवावर विश्वासच नाही. Obedience comes on the lines of faith. आज्ञापालन विश्वासाच्या ओळींवर येतं ना रे. Second point. दुसरा मुद्दा, They don't have personal revelation of the word of God. त्यांना देवाच्या शब्दाचं व्यक्तिगत प्रगटीकरण नाहीये म्हणून ते आज्ञापालन करत नाहीत. They don't bring the Bibles. म्हणजे ते बायबल घेऊन कधी They येत don't नाहीत. read the Bible. ते बायबल कधी वाचत You नाहीत. tell them something, they don't open it to see. काही वचन सांगतो मी, कोटेशन देतो, ते काही उघडत नाही. ती Everything तसदी is going घेणार on कोण there. आणि ते वाचणार सगळं डोक्यावरनं चाललंय. Mark 12:24. मार्क 12:24. And Jesus answering said unto them, Do you not therefore err, because you know not the scriptures, neither the power of God? मार्कचा 12:24 वचन. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही शास्त्रलेख व देवाचे सामर्थ्य ही जाणत नाही. Yes. यामुळे तुम्ही चुकताय की नाही? Amen. People don't read the Bible. लोक बायबल वाचत नाहीत. They don't open the Bible. बायबल उघडायची तसदी घेत नाहीत. What are the consequences of disobedience? मग आज्ञाभंगाचे परिणाम काय असतात हो? Ephesians 5:6. इफिस 5:6 वचन. The wrath of God comes upon the children of disobedience. आज्ञा भंग करणाऱ्या मुलांवर देवाचा क्रोध येतो. इफिस 5:6 वचन शेवटचा भाग. The wrath of God comes upon the people of disobedience. आज्ञाभंगाच्या मुलांवर देवाचा क्रोध म्हणजे राग येतो. देव चिडतो अशा लोकांवर जे आज्ञाच पाळत नाहीत. Proverbs 1:31. नीतिसूत्र 1:31. Therefore shall they eat of the fruit of their own way and be filled with their own devices. नीतिसूत्र याचा पहिलाच अध्याय आणि 31 वचन. म्हणून ते आपल्या मार्गाच्या फळातले खातील आणि आपल्याच Yes. योजनांनी भरवले जातील. Okay. So what are the consequences of disobedience? तर आज्ञाभंगाचे काय परिणाम असतात? First, पहिला, stagnation and demotion. जागच्या जागीच माणूस राहतो आणि माणसाची अधोगती होते पण वर काही येत नाही. Jeremiah 7:23 and 24. इर्म्या 7:23 आणि 24. But this thing commanded I them, saying, Obey my voice, and I will be your God, and you shall be my people, and walk you in all the ways that I have commanded you, that it may be well unto you. But they hearkened not, nor inclined their ear, but walked in the counsels and in the imagination of their evil heart, and went backward and not forward. इर्म्या 7:23 आणि 24. परंतु मी त्यांना ही गोष्ट आज्ञापिली. मी म्हणालो, तुम्ही माझा शब्द ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईन आणि तुम्ही माझे लोक व्हाल आणि तुमचे बरे व्हावे म्हणून ज्या सर्व मार्गांविषयी मी तुम्हाला आज्ञा दिली त्यात चाला. परंतु ते ऐकेनात व आपला कान लाविनात, तर ते आपल्या संकल्पाप्रमाणे आपल्या दुष्ट हृदयाच्या हट्टाप्रमाणे चालले आणि त्यांनी माझ्याकडे तोंड फिरवले नाही तर पाठ फिरवली. See? Second point, दुसरा मुद्दा, rejection. नाकारणं. 1 Samuel 15:26. 1 शमूएल 15:26. And Samuel said unto Saul, I will not return with thee, for thou hast rejected the word of the Lord, and the Lord has rejected thee from being king over Israel. 1 शमूएल 15:26 वचन. आणि शमूएल शौलाला म्हणाला, मी तुझ्याबरोबर परत जाणार नाही, कारण तू यहोवाचे वचन धिक्कारलेले आहेस आणि यहोवाने तुला इस्रायलावर राज्य करण्याविषयीनं धिक्कारलेलं आहे. See that? तू नाकारलेला आहे तर देवाने तुला नाकारलेला आहे. What are the rewards of obedience? आज्ञा पालनातली बक्षिसं किंवा प्रतिफळ काय? First point, 1, you become a friend of God. तुम्ही देवाचा मित्र होता. John 15:14. योहान 15:14. And you are my friends if you obey me. तुम्ही जर माझं आज्ञा पालन केलं तर तुम्ही माझे मित्र व्हाल. Second, 2, you enjoy promotion. तुम्हाला बढतीचा आनंद घेता येईल. See, Jesus was promoted on the platform of obedience. येशूंना आज्ञापालनाच्या आधारावरती बढती मिळाली. Yes, that's what Bible says in Philippians 2:8-11. फिलिप्पी 2:8-11 मध्ये बायबल असंच म्हणतं. And being found in fashion as a man, he humbled himself and became obedient unto death, even the death on the cross. Wherefore God has highly exalted him and given him a name which is above every other name, that at the name of Jesus every knee should bow, of things in heaven and things in earth and things under the earth,
and that every tongue should confess that Jesus Christ is Lord to the glory of the Father. फिलिप्पी 2:8-11. आणि माणसासारख्या आकाराने प्रगट होऊन त्याने मरण, वधस्तंभावरचे देखील मरण सोसावे येतपर्यंत आज्ञांकित होऊन आपणाला नम्र केले. यामुळे देवाने त्याला फारच उंचही केले आणि प्रत्येक नावापेक्षा जे श्रेष्ठ ते नाव त्याला दिले, यासाठी की आकाशात व पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्यातील प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकावा आणि देवबाप याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. So, beloved, if God tells you anything, आणि म्हणून प्रियांनो, जर देवाने तुम्हाला काही सांगितलं ना, whether through the written word of God या बायबलमध्ये जे लिहिलंय तिथून or by personal touch in your spirit, किंवा तुमच्या आत्म्यात समजा देवाने तुम्हाला काही सांगितलं, obey Him. त्याचं आज्ञापालन करा. He may speak through the inward voice, आतून एक आवाज येईल, आतून एक स्पर्श तो करेल. in your conscience. सद्विवेक भावात घालू शकतो देव गोष्टी पवित्र आत्म्याद्वारे. If you obey, आणि त्या जर तुम्ही आज्ञापालनात आणल्या there lies your promotion. तर तिथे तुमची बढती आहे. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. I pray that God may touch you in such a way प्रार्थना माझी अशीच आहे की देवाने तुम्हाला असा स्पर्श करावा that you will try to be obedient to God. की तुम्ही देवाच्या आज्ञापालनात राहायचा कमीत कमी प्रयत्न तरी करावात. Yes, shall we pray now? प्रार्थना करूया दादा. All stand up and look उभे to राहा God. सगळ्यांनी. आपण प्रार्थना करू. Tell the Lord, प्रभूला सांगा Lord, की प्रभू, I want to be obedient to you. मला तुझ्या आज्ञेत राहायचंय. Just strengthen me, Lord. मला शक्ती दे प्रभू, Strengthen me, Master. मला शक्ती दे. You know, if you want to be obedient to God, तुम्हाला जर देवाच्या आज्ञेत राहायचं असेल ना, let your heart seek only goodness. तर तुमचं हृदय फक्त चांगुलपणाच्या मागे लागू दे. Yes. Read the Bible as much as you can. जेवढं होईल तेवढं बायबल वाचा. Read the stories of the characters given in the Bible. बायबलमधल्या लोकांची कथा वाचा. You will come to know तुम्हाला कळेल what obedience gave them, what disobedience didn't give them. आज्ञापालनाने त्यांना काय दिलं आणि आज्ञाभंगामुळे त्यांना काय नाही मिळालं. And they are all true stories. आणि या सगळ्या खऱ्या कथा आहेत. As God was interested in them, He is interested in you. जसं देवाला त्यांच्यात उत्सुकता होती तसं देवाला तुमच्यात पण उत्सुकता आहे. Shall we pray? मग प्रार्थना करूया आपण. Master, प्रभू माझ्या देवा, thank you, Lord, for today's word. तुझे आभार मानतो आजच्या वचनासाठी. Let your word touch everyone's life. तुझ्या वचनातून प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श होऊ दे. Lord, प्रभू, if Abraham could be obedient, अब्राहमचा आज्ञापालनात राहू शकला, Daniel and Joseph and David, दानियल, योसेफ, दावीद हे जर राहू शकले, though they had flaws, जरी त्यांच्यामध्ये होती म्हणजे त्रुटी, उणीव, कमतरता होत्या, but their heart was for you. पण हृदय त्यांची फार सुंदर होती देवबाप्पा तुझ्यासाठी. And as my people seek you with their heart, आणि जसं माझी माणसं तुला हृदयापासून शोधतील, you bless them, तू Lord. त्यांना आशीर्वादित कर. You bless them. तू त्यांना From आशीर्वादित today, कर. आजपासून they are going to make a greater stride towards obedience. एक मोठा पल्ला ते घेणार आहेत आज्ञापालनाकडे. And if they have disobeyed, आणि जर त्यांनी आज्ञाभंग केला they असेल will ask for forgiveness तर ते क्षमा पण मागतील and तुला they will move forward आणि with you. पुढे जातील तुझ्या बरोबर. So touch them तर त्यांना स्पर्श कर and you bless them. आणि तू त्यांना आशीर्वाद दे. Holy Spirit, पवित्र आत्म्या, tell them त्यांना सांग where they didn't obey कुठे त्यांनी आज्ञा पाळलेल्या नाहीयेत or where certain things they have not done किंवा कुठे काही विशिष्ट गोष्टी त्यांनी केलेल्या नाहीयेत according to your word, तुझ्या शब्दानुरूप, that they will do it की त्यांनी तसं करावं and receive blessings from you. आणि तुझ्याकडून आशीर्वाद स्वीकारावा. I pray, मी प्रार्थना open the करतो, gates of heaven, स्वर्गाचं दार उघड, pour down your blessings upon the people. आशीर्वादाचा पाऊस लोकांवर टाक. Healing should be their portion. आरोग्य त्यांचा वाटा बनला पाहिजे. Deliverance should be their portion. सुटका त्यांचा वाटा झाला पाहिजे. Financial blessings should be their portion. आर्थिक आशीर्वाद त्यांचा वाटा झाला Peace पाहिजे. should be their portion. शांती त्यांचा वाटा Joy व्हायला should be पाहिजे. their आनंद portion. त्यांचा वाटा झाला पाहिजे. Thank you, Father. धन्यवाद I देवा. claim all these blessings for them हे सगळे आशीर्वाद त्यांच्यासाठी मी मागतो and I receive it by faith in Jesus. आणि मीच स्वीकारतो त्यांच्यासाठी हे येशूच्या नावात. Amen and amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Don't worry. काळजी करू नका. God has taken charge of your life. देवाने तुमच्या जीवनाचा ताबा घेतलाय. This aspect also, never forget about obedience. तर हा आज्ञापालनाचा सुद्धा एक जो पैलू असतो ना आपल्या जीवनात,
तो सोडू नका, त्याला विसरू नका. Maybe in this area, if you keep, there are things which are caught up and not happening will start तर happening. कदाचित आज्ञापालनाचा हा जो काही भाग आज आपण ऐकला तो पूर्ण केल्यानंतर काही गोष्टी ज्या तुमच्या जीवनात घडत नव्हत्या त्या घडायला सुरुवात होईल. Start telling the Lord, प्रभूला सांगायला लागा help me की तू मला मदत कर, to obey you, Lord. की मी तुझं आज्ञापालन करावं. Energize me, strengthen me. मला शक्ती दे, मला ताकद दे. Even you are saying yes to it by faith, God will supply strength to fully obey. म्हणजे विश्वासाने तुम्ही जरी हो म्हटलात ना की मी आज्ञापालन करणार आहे एवढं जरी म्हटलात तरी देव शक्ती पुरवेल ते आज्ञापालन करायला. Yes, like Jesus said, जसे येशू म्हटले, do you want to sit on my right and my left? माझ्या उजव्या आणि डाव्या हाताला बसायचं तुम्हाला? Are you able to drink the cup that I am drinking? मग जो पेला मी पित आहे तो तुम्हाला प्यायला जमणार आहे? James and John, याकोब आणि योहानाला very assertively, they said yes. तर ते लगेच म्हटले अगदी खात्रीपूर्वक रीतीनं हो हो आम्हाला जमणार आहे. They didn't even measure the price they had to pay. काही मोजमाप त्यांनी केलंच नाही की आपल्याला पण किती मोठी किंमत मोजावी लागेल त्यासाठी. But by faith and by love, they said, yes, Lord. पण विश्वासानं आणि We are येशूंवर त्यांचं जे प्रेम होतं त्या प्रेमाने ते लगेच हो म्हटले. That time they didn't understand. त्यांना तेव्हा कळलं नाही की ते But काय बोलतायत. on the day of Pentecost, पण पेंटेकॉस्टच्या दिवशी when the power of the Holy Spirit came, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जेव्हा आलं they were completely obedient. तेव्हा ते पूर्ण आज्ञापालनात होते. Completely obedient unto death. अगदी मरेपर्यंत आज्ञापालनात राहिले ते. That's why म्हणून James was the second one who was martyred. याकोब दुसरा होता जो शहीद झाला. Amen. John lived for the Lord till the very end. आणि योहान प्रभूसाठी शेवटपर्यंत जगला. So in a way, they drank the cup. म्हणजे एका रीतीनं सांगायचं झालं तर त्यांनी तो पेला खरंच पिऊन घेतला. But it all started with a positive yes. पण सुरुवात सगळी होकारात्मक जो एक हो म्हणून उत्तर त्यांच्याकडून आलं ना त्यातून सुरुवात झाली. You also say, yes, Lord, I want to be obedient. तसं सुरुवात तुमच्या हो मधून होऊ दे. हो तर म्हणा आधी पहिलं प्रभूला. Don't say, oh, I don't know what the price I have to pay. अहो पहिले विचार काय करत बसलाय, हिशोब करत नाही पण मला मोठी किंमत मोजायला लागणार, मला झेपणार का मला, ते पहिले विचार करू नका. Say, पहिलं yes, होतं Lord, म्हणा I will be obedient to की you. हो प्रभू मी करणार, मी करीन. I know माझा I'm होय. not, but I will be, Lord. मला माहितीये मला नाही जमायचं कधी कधी पण मी करीन प्रभू, माझा होय. Say it by faith, असं विश्वासाने म्हणा and you will be obedient. आणि तुम्ही आज्ञापालनात याल. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो.